निळजे संघाच्या विकेट गेल्या 4. तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. 6 चेंडूंमध्ये 9 धावा कंपल्सरी करायचे निळजे संघाला, हे लक्षात असू द्या. 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण मात्र पाहूया चॅम्पियन कोणता संघ होणार. आणि याकडे मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांचे लक्ष लागले. उंबारली 40+ की निळजे 40+, कोणत्या गावामध्ये मात्र हा करंडक जाणार आणि त्यासाठी मात्र चुरस निर्माण झाले. परंतु सगळे जण मात्र या मॅचचा आनंद घेत असताना सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. जे प्रेक्षक मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. चौथ्या षटकाकडे जाऊया आपण. शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर योगेश पाटील सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत किशोर पाटील. पहिला बॉल राऊंड स्टम्प्स ना हा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर फुल लेंथ होता. जल्लोष तुम्हाला आता मात्र पाहायला मिळतोय. संदीप पाटील कक्षामधून मात्र भोभू वाजले जातात. मॅच सोपी राहिलेली नाहीये. लास्ट बॉल थ्रिल कदाचित तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. लोबो फुल टॉस बॉल बॅटची एज घेतल्यानंतर शॉट फाईन लेग कडे सरकला. तिथे थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. इकडे पहा थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून केलेली चुकी आणि चुकी आता मात्र अंगलट्टर येणार नाही ना याची भीती. पहा इकडे विव्हळतात. खरं तर पाहायला गेलं तर फलंदाजी करत असताना किशोर पाटील तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेतली जाते की शॉर्ट रन आहे की नाही. खरं तर लंगडत अक्षरशः वेदना होतात. तरी सुद्धा या परिस्थितीमध्ये मात्र निळजे 40+ साठी मला लढा द्यायचा आहे, गावासाठी लढा द्यायचा आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मात्र आम्हाला जिंकायचा आहे. याच भावनेनं मात्र मैदानामध्ये जीवाची पर्वा न करता मात्र एक एक धाव घेतली जाते. समीर सर, संघर्ष योद्धा म्हणून आता पाहिलं जाईल ते किशोरकडे. पायाला दुखापत झाले तरी सुद्धा मैदानात निळजे संघाच्या गावच्या प्रतिष्ठेसाठी धावतोय. पुढचा बॉल इथे मात्र निर्धाव निघालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगत आणि आता मात्र पुन्हा एकदा. परंतु इकडे पाहूया आपण शॉर्ट रन आहे की नाही. 1 रन शॉर्ट आहे. शॉर्ट रनचा डिसिजन आलाय त्यामुळे इक्वेशन बदलेल या ठिकाणी आणि इक्वेशन आता मात्र बदललं जात आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 बॉलमध्ये 7. ओ ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. हा सामना जर धावून जिंकवला तर याची नोंद घेतली जाईल. किशोर पाटील यांची काय धावतात. एका बाजूला पाहायला गेलं तर संपूर्ण वेदना विव्हळतात आणि अशा परिस्थितीमध्ये एकही धाव कमी पडली नाही पाहिजे याकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. या 2 धावांच्या बरोबरीनं शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 2 विकेट गेल्या होत्या आणि इकडे विकेट गेल्यात त्या 4 विकेट. त्यामुळे पहिल्यांदा 3 विकेट गेल्या होत्या आणि इकडे 4 विकेट गेल्यात. कंपल्सरी चेस आहे. इथे टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये आणि झेल सुटलाय. या निर्णायक क्षणाला हा झेल टिपला असता तर जवळ जवळ मॅच मी तर म्हणेन पूर्णपणे अक्षरशः पाहायला गेलं तर हातामध्ये आली असती. आणि स्वतः आपण पाहतोय इथे पहा कशा पद्धतीनं मात्र हा झेल टॉपेज लागली होती अक्षरशः आणि शॉर्ट फाईन लेगला पहा झेल हातामधून निसटला. 1 2 3दा त्यानं प्रयत्न केला परंतु अखेरीस मात्र ही रन आले. शेवटच्या चेंडूवरचा थरार मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ क्रिकेट. 1 चेंडू आणि 4 धावा. निळजे 40+ टीम यावेळेस किशोर पाटील संघर्ष योद्धा इतिहासामध्ये नोंद केली जाणार का किशोर पाटील यांची की इकडून मात्र उंबारली संघ मात्र इकडे 4 पेक्षा कमी धावा देऊन हा सामना जिंकणार. कुणाल पाटील यांच्याकडून किशोर पाटील यांच्या सामना जिंकवला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. लास्ट बॉल थ्रिल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 40+ ची मेगा फायनल दी ग्रँड फिनाले. शेवटच्या चेंडूवरचा थरार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटच्या बॉल साठी 1 बॉल धावा करायचे कंपल्सरी 4 आणि फटका मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चौकार. संघर्ष योद्धा
किशोर पाटील यांनी खेळपट्टीचं चुंबन घेतलं जात आहे. सामना जिंकवलाय. निळजे 40+ टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज निर्गात असेल मैदानात अगोदर धावले आणि हे पहा लंगडत असताना देखील इथे त्यानंतर खेळपट्टी